सूर्यनमस्कार दिनानिमित्त हा जो उपक्रम केला, नेमकं काय उपक्रम होता, काय प्रेरणा होती? मी ज्ञान योग वर्गाची संचालिका हेतल महेंद्र कुमार पिपरिया. आम्ही दरवर्षी सूर्यसप्तमीला 108 सूर्यनमस्कार करतो. समूह सूर्यनमस्कार असतात, ते न थांबता करतो. पण यावर्षी मला काहीतरी वेगळा विचार आला की वेगळा काहीतरी उपक्रम करू. तर राम मंदिरला 500 वर्ष झाले, वंदे मातरम गीतला 150 वर्ष झाले आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा संघला 100 वर्ष झाले. आदरणीय पंतप्रधान मोदीजींना 75 वर्ष झाले. त्या निमित्ताने मी 150 मिनिटात 500 सूर्यनमस्कार, 100 योगासन आणि 75 योग मुद्रा न थांबता केले आणि सगळ्यांच्या साथ आणि सहकार्याने त्यात मला यश आले. त्यामुळेच खूप खूप सगळे शहरवासियांचे धन्यवाद, योग साधकांचे धन्यवाद आणि माझे कुटुंबांचे सुद्धा धन्यवाद. पण काय चॅलेंजेस होते हे सगळं करत असताना? नेहमी जे करतात त्यापेक्षा काही वेगळे चॅलेंजेस होते? वेगळा चॅलेंज म्हणजे एक उत्साह भरपूर होता की जर आपल्याला आपलं ध्येय गाठायचंय, लक्ष्य आपल्याला पूर्ण करायचंय, तर एक मनात जो उत्साह होता तो मी कायम ठेवला आणि ते मला साध्य झालं. फक्त मी खूप वर्षांपासून योग, ध्यान, प्राणायाम करते, त्यामुळेच मला हे यश साध्य झाले असं मला वाटतंय. तर मी प्रत्येकाला विनंती करेन, प्रत्येकाने योग करायलाच पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद.